हाय स्टुडंट, हाव आर यू? वेलकम टू माय चॅनल. प्रिवियस व्हिडिओमध्ये आपण सम ऑफ द इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट काय आहेत किंवा अकाउंटिंगचे जे काही प्रिन्सिपल आहेत यावरती आपण डिस्कस केलेलं आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अकाउंटिंग स्टँडर्ड्स म्हणजे काय, म्हणजे त्याला आपण लेखांकीय आदर्श किंवा मानांकने असं आपण संबोधतो, यावर आपण डिस्कस करणार आहोत. पण त्याही आधी अजूनही जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. Accounting standards provide the framework and norms to be followed in accounting so that the financial statement of different enterprises become comparable. It is necessary to standardize the accounting principles to ensure consistency, comparability, adequacy and reliability of financial reporting. अकाउंटिंग स्टँडर्ड्सबद्दल सांगायचं झालं तर ही जी काही संकल्पना आहे ही संकल्पना बघत असताना त्याच्यामध्ये इन द वर्ड्स ऑफ कोहलेरच्या मते अकाउंटिंग स्टँडर्ड्स आर कोड्स ऑफ कंडक्ट इम्पोज्ड बाय कस्टम्स लॉ or professional bodies for the benefit of public accountants and accountants generally. लेखांकीय आदर्श हे इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया ही जी काही संस्था आहे या संस्थेच्या अंतर्गत जे काही सल्लामसलत करून जे काही नियम तयार केलेले आहेत हे नियम म्हणजेच काय आहे तर अकाउंटिंग स्टँडर्ड्स आहेत. आता कोहलर यांच्या शब्दामध्ये सांगायचं झालं तर रोख लेखपालाच्या किंवा सामान्य लेखपालाच्या हितासाठी परंपरेने लादलेली जी काही सांकेतिक पद्धत आहे किंवा नियम आहेत ज्याला आपण व्यावसायिक मंडळ असे देखील म्हणतो, तर हे जे काही नियम आहेत ही सांकेतिक पद्धत जी काही आहे आणि व्यावसायिक मंडळ आहे हे लेखांकनाचे आदर्श असलेले आपल्याला दिसून येतात. त्यालाच आपण काय म्हणणार आहोत तर अकाउंटिंग स्टँडर्ड्स. मग या अकाउंटिंग स्टँडर्डचं महत्त्व का आहे किंवा त्याची गरज का आपल्याला भासते हे पण आपण थोडक्यात पाहणार आहोत. टू प्रमोट बेटर अंडरस्टँडिंग ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट करत असताना जे काही तुम्ही इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करत असता हे आपण क्वालिटेटिव्ह कॅरेक्टरिस्टिक्समध्ये देखील बघितलं आहे की अकाउंटिंग करत असताना जे काही इन्फॉर्मेशन आपण प्रोव्हाइड करतो त्याच्यामध्ये अंडरस्टँडिंग पण असला पाहिजे, रिलायबिलिटी असली पाहिजे, रिलेव्हंट असली पाहिजे आणि कंपॅरेबिलिटी देखील असणं खूप गरजेचं आहे. त्यामुळं अकाउंटिंग स्टँडर्ड्स बनवत असताना किंवा ते नियम फॉलो करत असताना जे काही तुम्ही अकाउंटिंग करता किंवा जे काही फायनान्शियल स्टेटमेंट प्रिपेअर करत असता याच्यामध्ये जी काही इन्फॉर्मेशन तुम्ही देत असता ही अंडरस्टँडिंग असली पाहिजे, इक्वॅलिटी त्याच्यामध्ये असणं खूप गरजेचं आहे. नेक्स्ट, टू हेल्प अकाउंटंट्स टू फॉलो युनिफॉर्म प्रोसिजर्स अँड प्रॅक्टिसेस. अकाउंटिंग करत असताना त्याच्यामध्ये रेग्युलरिटी असणं गरजेचं आहे, ती प्रोसिजर प्रामाणिक असणं गरजेचं आहे आणि प्रॅक्टिसेस देखील त्याच्यामध्ये असणं खूप गरजेचं आहे. टू फॅसिलिटेट मिनिंगफुल कंपॅरिझन ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट ऑफ टू ऑर मोर एंटिटीज. मुळातच अकाउंटिंग करत असताना जी काही इन्फॉर्मेशन आपण प्रोव्हाइड करतो ही दोन कंपन्यांमध्ये काय होत असते तर कंपॅरेबिलिटी त्याच्यामध्ये आढळून आली पाहिजे. दोन किंवा दोनपेक्षा जास्त कंपनीमध्ये जी काही प्रोग्रेस आहे आपल्या व्यवसायाची हे दिसून आली पाहिजे आणि त्या इन्फॉर्मेशनमध्ये कंपॅरिटी तुम्हाला साधता येणं गरजेचं आहे. नेक्स्ट, टू इन्हॅन्स रिलायबिलिटी ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट प्रिपेअर करत असताना त्याच्यामध्ये भरोसा असणं गरजेचं आहे, त्याच्यामध्ये विश्वसनीयता असणं खूप गरजेचं आहे. टू मीट द लिगल रिक्वायरमेंट इफेक्टिव्हली. फायनान्शियल स्टेटमेंट प्रिपेअर करत असताना जे काही इन्फॉर्मेशन तुम्ही प्रोव्हाइड करता ती लिगली असणं खूप गरजेचं आहे. जसं आपण टॅक्सच्या बाबतीत असो, लोनच्या बाबतीत असो, ही सगळी जी काही इन्फॉर्मेशन आहे ही तुमची रिलेव्हंट असली पाहिजे, रिलायबिलिटी असणं गरजेचं आहे आणि जी रिक्वायरमेंट आहे म्हणजे बिझनेसशी रिलेटेड आवश्यक असणारी माहिती मुळात असणं गरजेचं आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कायदेशीरदृष्ट्या ही योग्य आणि प्रामाणिक असणं खूप गरजेचं आहे. आणि या सर्व प्रोसेससाठी, या सर्व कारणांसाठी अकाउंटिंग स्टँडर्ड्स अतिशय महत्त्वाचे आहेत. इंटरनॅशनल फायनान्शियल रिपोर्टिंग स्टँडर्ड्स म्हणजे काय तर इंटरनॅशनल फायनान्शियल रिपोर्टिंग स्टँडर्ड्स म्हणजे ज्याला आपण IFRS असं म्हणतो, आर इश्यूड बाय द इंटरनॅशनल अकाउंटिंग स्टँडर्ड बोर्ड IASB. IFRS इज अ set of international accounting standards stating how particular types of transaction and the other events should be reported in financial statement. भारताचं ग्लोबलायझेशन झाल्यामुळे संपूर्ण देशामध्ये किंवा इतर देशामध्ये जे काही अकाउंटिंग स्टँडर्ड्स आपण फॉलो करतो हे इंटरनॅशनल फायनान्शियल रिपोर्टिंग स्टँडर्ड्स थ्रू काय करतोय तर फॉलो करते. कशासाठी तर इज अ सेट ऑफ इंटरनॅशनल अकाउंटिंग स्टँडर्ड्स स्टेटिंग हाऊ पर्टिक्युलर टाईप्स ऑफ ट्रान्झॅक्शन. जे काही ट्रान्झॅक्शनचे टाईप्स पडत असतात हे सर्वत्ररित्या
एकसारखेपणा त्याच्यामध्ये असत असतो. त्यामुळे या सर्व प्रकारच्या ट्रान्झॅक्शनचं किंवा अकाउंटिंग करत असताना एकाच प्रकारचे अकाउंटिंग स्टँडर्ड्स तुम्ही फॉलो करणं गरजेचं आहे. इंडियाचा जर विचार करायचा झालं तर अकाउंटिंग स्टँडर्ड्स इन इंडिया स्टँडर्ड्स ऑफ अकाउंटिंग इज इश्यूड बाय द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया. The Council of the Institute of Chartered Accountants of India constituted Accounting Standards Board ASB on 21st April 1977, recognizing the need for accounting standards in India. अकाउंटिंग स्टँडर्ड्स इन इंडियामध्ये फॉलो करत असताना ज्या कोणत्या व्यक्तीला CA व्हायचं असेल तर हे CA व्हायचं असेल तर ती व्यक्ती स्टँडर्ड्स ऑफ अकाउंटिंग इज इश्यूड बाय द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स थ्रू, म्हणजे जी काही संस्था आहे या संस्थेच्या अंतर्गत जे काही नियम आहेत, जे काही रेग्युलेशन आहेत हे पाळून किंवा हे रूल्स आणि रेग्युलेशनचा वापर करूनच संबंधित व्यक्ती CA होत असते. आदर्श लेखांकीय म्हणजे काय तर लेखांकीय आदर्श हे तज्ज्ञ लेखांकन करणाऱ्या मंडळींकडून असेल किंवा सरकारकडून किंवा इतर नियमांच्या चौकटीत तयार झालेल्या मंडळांकडून खालील विविध घटकांचा अंतर्भाव असलेले लिखित स्वरूपाचे धोरणात्मक दस्तऐवज हे असतात. मग त्याच्यामध्ये रिकग्निशन असेल, मेजरमेंट असेल, ट्रीटमेंट असेल किंवा प्रेझेंटेशन असेल. आदर्श लेखांकनाचे उद्देश हे सारांश रूपानं बघायचं झालं तर सारांश रूपानं हे बऱ्याच प्रमाणात असलेले आपल्याला दिसून येतात. पण सारांश रूपानं जर बघायचं झालं तर थोडेफार या ठिकाणी अकाउंटिंग स्टँडर्ड्स आपण काय करणार स्टडी करणार आहोत. मात्र याचं डीपमध्ये स्टडी करणं खूप गरजेचं असणार नाही, कारण विद्यार्थ्यांना फक्त फिलिंग द ब्लँक्स असेल किंवा वन ऑफ वर्ड्स असतील तर याच्यामध्ये कोणता स्टँडर्ड कशासाठी यूज केलेला आहे एवढंच तुम्हाला काय करायचं आहे तर लक्षात ठेवणं गरजेचं आहे. सो लेट्स स्टार्ट की अकाउंटिंग स्टँडर्ड्स इन इंडिया मध्ये कोणकोणते स्टँडर्ड्स तुम्हाला फॉलो करावे लागतात. तर दी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया परिषदेने जे काही स्टँडर्ड्स तुमच्यापुढे ठेवलेले आहेत, जे काही आदर्श ठेवलेले आहेत त्यातील काही आदर्श आपण स्टडी करणार आहोत. त्यातील पहिला जो काही आहे तो म्हणजे AS1 डिस्क्लोजर ऑफ अकाउंटिंग पॉलिसीज. याच्यामध्ये आता जे काही इयर दिलेलं आहे हे लक्षात ठेवण्याची काही गरज असणार नाही. फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की डिस्क्लोजर ऑफ अकाउंटिंग पॉलिसीज हे नक्की काय आहे. तर लेखांकीय धोरणाचं जे काही प्रकटीकरण आहे याच्याशी रिलेटेड हे AS1 काय केलेलं आहे म्हणजेच अकाउंटिंग स्टँडर्ड त्यांनी ठरवलेलं आहे. नेक्स्ट जे काय आहे व्हॅल्युएशन ऑफ इन्व्हेंटरीज म्हणजे AS2. आता व्हॅल्युएशन ऑफ इन्व्हेंटरीज म्हणजे काय, इन्व्हेंटरीज म्हणजे काय तर स्टॉकचं व्हॅल्युएशन तुम्ही कशा पद्धतीनं ठरवू शकता याच्यासाठी हे अकाउंटिंग स्टँडर्ड 2 काढलेलं आहे किंवा त्यांनी सांगितलेलं आहे. आता व्हॅल्युएशन म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल हे जसं आपण प्रॉब्लेम सॉल्व करत जाऊ प्रत्येक टॉपिकमध्ये असेल ॲडजस्टमेंटमध्ये जर स्टॉकचं व्हॅल्युएशन जर तुम्हाला कन्फर्म करायचं असेल, घ्यायचं असेल अमाऊंट तर त्या ठिकाणी मार्केट प्राईस दिली असेल, कॉस्ट प्राईस दिली असेल, मग यातील कोणती प्राईस तुम्ही घेऊ शकता याच्याशी रिलेटेड हे व्हॅल्युएशन इन्व्हेंटरीज म्हणजे AS2 सांगितलेलं आहे. AS3 कॅश फ्लो स्टेटमेंट. कॅश फ्लो स्टेटमेंट म्हणजे काय तर लेखांकनाच्या या आदर्शानुसार ज्यावेळी ट्रेडिंग अकाउंट तयार केला जातो त्याच काळात निधी प्रवाह विवरणे देखील तयार केली किंवा सादर केली जातात. याच्याशी रिलेटेड AS3 म्हणजे कॅश फ्लो स्टेटमेंट हे अकाउंटिंग स्टँडर्ड त्यांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर AS6 डेप्रिसिएशन अकाउंटिंग. अकॉर्डिंग टू दी स्टँडर्ड द डेप्रिसिएशन अमाउंट ऑफ ॲन असेट शुड बी अलोकेटेड ऑन अ सिस्टमॅटिक बेसिस फॉर इच अकाउंटिंग पिरियड ड्युरिंग द युजफुल लाईफ ऑफ अन असेट. लेखांकनाच्या या आदर्शानुसार संपत्तीचा वापर होत असतानाच कालखंडामध्ये प्रत्येक लेखांकीय कालावधीसाठी संपत्तीच्या किमतीवर ही नियोजित पद्धतीने घसारा आकारला गेला पाहिजे. जसं नेक्स्ट आपण ज्या वेळेला डेप्रिसिएशनचा पार्ट सुरू करू म्हणजे जो काही चॅप्टर आहे तो स्टार्ट करू तर त्याच्यामध्ये डेप्रिसिएशन फिक्स्ड असेटवर कशा पद्धतीने आपण कॅल्क्युलेट करतो त्याच्या मेथड कोणकोणत्या आहेत त्याच्याशी रिलेटेड AS6 हे स्टँडर्ड त्यांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर AS8 अकाउंटिंग फॉर रिसर्च अँड डेव्हलपमेंट. लेखांकनाच्या या आदर्शानुसार किंवा या स्टँडर्डनुसार शोध आणि विकासावर खर्च झालेली जी काही अमाऊंट आहे त्या ज्या प्रत्यक्ष कालखंडात खर्च केली गेली असेल आणि त्या विशिष्ट कालखंडातच खर्च म्हणून दाखवावी लागते त्याच्याशी रिलेटेड हे अकाउंटिंग ऑफ स्टँडर्ड 8 त्यांनी सांगितलेलं दिसून येतं. त्यानंतर AS9 रेव्हेन्यू रिकग्निशन. रेव्हेन्यू रिकग्निशन म्हणजे काय तर उत्पन्नाचा नियोजित जो काही आढावा आहे याच्याशी रिलेटेड हे AS9 आहे.
व्यवसाय चालकाने तयार केलेला जो काही ट्रेडिंग अकाउंट आहे या ट्रेडिंग अकाउंटमधील मान्यताप्राप्त म्हणजेच वैध जे काही आहे ते उत्पन्न घटकाच्या आवश्यक तत्वांशी या स्टँडर्डचा संबंध असलेला आपल्याला दिसतो. मान्यताप्राप्त उत्पन्न हे व्यवसाय चालकाच्या विविध व्यवहारातून उत्पन्न झालेले असावे आणि अशी अट घालून देण्यात आलेली आहे. आणि ही अट म्हणजेच काय तर AS9 रेव्हेन्यू रिकग्निशन, जिला आपण अकाउंटिंग स्टँडर्ड 9 या नावानं संबोधणार आहोत. त्यामुळं विद्यार्थ्यांनी फक्त हे जे काही अकाउंटिंग स्टँडर्ड दिलेले आहेत त्यांनी हे कशाशी रिलेटेड फक्त सांगितलेले आहेत एवढंच लक्षात त्यांनी ठेवायचं आहे. त्यानंतर AS10 अकाउंटिंग फॉर फिक्स्ड असेट. लेखांकनाच्या या आदर्शानुसार किंवा या स्टँडर्डनुसार विचार करायचा झालं तर स्थिर संपत्तीच्या किमतीची तुलना ही तिच्या खरेदी किमतीशी असेल आणि संपत्तीच्या हेतुपुरस्पर उपयोगासाठी चालू स्थितीत जी काही असेट आहे ही आणत असताना त्यांनी बहाल केलेली जी काही किमतीशी केली पाहिजे. ज्यावेळी स्थिर संपत्ती ही नष्ट केली जाते किंवा तिच्या उपयोगापासून भविष्यात कोणताही लाभ अपेक्षित असत नाही अशा वेळी जी काही आर्थिक विवरणातून ती काढून टाकली पाहिजे. याच्याशी रिलेटेड अकाउंटिंग फॉर फिक्स्ड असेट त्यांनी AS10 सांगितलेलं आहे. नेक्स्ट AS12 अकाउंटिंग फॉर गव्हर्नमेंट ग्रँट्स. ज्यावेळी संस्था म्हणजे व्यावसायिक संस्था ही शासकीय नीती नियम असेल किंवा अटींशी बांधील राहिली असेल आणि अशी खात्री ज्यावेळेला पडते त्यावेळी शासकीय अनुदानाच्या लेखांकनास मान्यता दिली जाते. त्याच्यासाठी AS12 हे अकाउंटिंग स्टँडर्ड काढलेलं आहे. नेक्स्ट AS13 अकाउंटिंग फॉर इन्व्हेस्टमेंट. लेखांकनाच्या या आदेशानुसार व्यवसायाने आपल्या आर्थिक विवरणातून असेल चालू आणि दीर्घकाळी विनियोग किंवा गुंतवणूक प्रकर्षाने प्रकट केली पाहिजे. वित्तीय म्हणजे आर्थिक विवरणामध्ये चालू गुंतवणूक किंवा तिच्या कमीत कमी किमतीने असेल किंवा योग्य किमतीने दर्शवावी असेल. दीर्घकालीन गुंतवणूक मात्र वित्तीय विवरणात तिच्या प्रचलित किंवा चालू किमतीने दर्शवावी पाहिजे किंवा दर्शवली पाहिजे. हेच अकाउंटिंग फॉर इन्व्हेस्टमेंट जे काही AS म्हणजे अकाउंटिंग स्टँडर्ड 13 मध्ये सांगितलेलं आहे. त्यानंतर अकाउंटिंग स्टँडर्ड 22 अकाउंटिंग फॉर टॅक्सेस ऑन इन्कम. लेखांकनाचं हे जे काही स्टँडर्ड आहे म्हणजे अकाउंटिंगचं हे जे काही स्टँडर्ड आहे या स्टँडर्डनुसार विशिष्ट चालू कर असेल किंवा अस्थगित कर असेल यांची तुलना करताना त्या करांवरील खर्च जो काही आहे याच्यामध्ये शुद्ध नफा किंवा त्या कालखंडातील तोटा असेल हे निश्चित करताना तो समाविष्ट केला गेला पाहिजे. अकाउंटिंग फॉर टॅक्सेस ऑन इन्कम म्हणजे अकाउंटिंग स्टँडर्ड 22 मध्ये याच्याशी रिलेटेड त्यांनी नियम किंवा रेग्युलेशन जे काही आहे ते सांगितलेले आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अकाउंटिंग स्टँडर्ड्स इन इंडिया म्हणजे जेवढे काही टोटल अकाउंटिंग स्टँडर्ड्स त्यांनी सांगितलेले आहेत त्याच्यातील काही ठराविक स्टँडर्ड्सवरती आपण काय केलेलं आहे नजर टाकलेली आहे. सो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. थँक्यू. टेक केअर.